राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खासगी विमानाला अपघात झाल्याची बातमी समोर आल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार मुंबईहून बारामतीकडे येत असताना त्यांच्या चार्टर्ड विमानाने बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला असता हा अपघात झाल्याचा दावा करण्यात येत आहे। या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला असून त्यांच्यासह इतर 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती आहे। अजित पवार बारामती येथे जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भातील कार्यक्रमांसाठी येत होते। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात धूर पसरलेला असून विमान पूर्णतः जळून खाक झाल्याचे तसेच अवशेष परिसरात विखुरलेले असल्याचा दावा करण्यात येत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार हा प्रकार बारामती विमानतळापासून सुमारे 3 ते 4 किलोमीटर अंतरावर घडल्याचे सांगितले जात आहे। मात्र विमानात नेमके किती प्रवासी होते, अपघाताचे कारण क्रॅश लँडिंग होते की तांत्रिक बिघाड याबाबत सध्या कोणतीही स्पष्टता नाही। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्यानं राज्याचं राजकारणात मोठी हानी झाली असून सर्वच स्तरावरून शोक व्यक्त केला जात आहे।